रितेश देशमुखला ॲज होस्ट तुम्ही काढून टाका, महेश मांजरेकरांना रिटर्न घेऊन या, महेश मांजरेकरच आम्हाला हवे, रितेश देशमुख नको, असे खूप सारे सवाल जे आहेत ते बिग बॉसचे प्रेक्षक आहेत ते करत आहेत. कारण की खूप लोकांना जे आहे ते महेश मांजरेकर आवडतात, खूप लोकांना जे आहे ते रितेश देशमुख आवडतात. पण मित्रांनो, त्याचबद्दल आपण आज बोलणार आहोत की बिग बॉस मराठी सीझन 6चं होस्ट नेमकं कोण असणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण की आपण एक नंबरचे रिव्ह्यूज जे आहेत ते यावेळेस आणणार आहोत. तर चला आता मुद्द्याकडे वळूया. आता तुम्हाला एक स्टोरी सांगायचा प्रयत्न करतो. समजा आता एखादा शो आहे, त्याचे जेव्हा होस्ट चेंज होतो, तो होस्ट ऍटलीस्ट 3 वर्ष तरी जे आहे ते त्या शोचं होस्टिंग करत असतो. आणि त्याच पद्धतीने यावेळेस देखील म्हणजे बिग बॉस मराठी सीझन 6चा देखील होस्ट रितेश देशमुखच असणार आहे. त्याच्या मागचं रिझन देखील आहे. रिझन तुम्हाला सांगतो. गेल्या वेळेसचा बिग बॉस मराठी सीझन 5 जर तुम्ही बघितला असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला कळालं असेल की संपूर्ण जे बिग बॉसचा जो कन्सेप्ट आहे तो शिफ्ट झालेला आहे. संपूर्ण लोक आता युथला घ्यायचा तिकडे प्रयत्न करत आहेत, कारण की युथ सेंट्रिक जो आहे तो बिग बॉस मराठी सीझन करायचा प्रयत्न आता संपूर्ण झालेला आहे. त्यामुळे गेल्या वर्षी ते सुरुवात झाली. या वर्षी देखील संपूर्ण फोकस जो असणार आहे तो युथला टार्गेट करूनच असणार आहे. त्यात एका दुसरे जे आहेत ते वयस्कर असतील, म्हणजे 50-60च्या वरती एखाद दुसरं जण तिकडे आपल्याला बघायला मिळू शकतो. आणि त्याच दृष्टिकोनातून जे कमी वयाचे आहेत त्यामुळे होस्ट देखील यंग पाहिजे, ज्यामध्ये रितेश देशमुखच असा एक व्यक्ती आहे जो प्रॉपरली जे आहे त्याची फॅन फॉलोइंग देखील तिकडे येऊ शकते, कारण की तो बॉलिवूडमध्ये खूप वर्षांपासून काम करतोय. खूप सारे त्याचे बॉलिवूडमध्ये मूव्ही आहेत. आणि त्याच गोष्टीमुळे मित्रांनो, युथला फोकस केल्यामुळे रितेश देशमुखच यावर्षी देखील आपल्याला बिग बॉस मराठी सीझन 6चे होस्ट म्हणून दिसणार आहेत. प्लस त्याच्यावर ॲडिशनल गोष्ट तुम्हाला सांगतो, त्याचं प्रूफ जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही जिओ हॉटस्टारवर जा, त्याच्यावर तुम्ही सर्च करा बिग बॉस मराठी, आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला समजेल की यावर्षी देखील होस्ट जे आहेत ते रितेश देशमुखच असणार आहेत. आणि लवकरच मित्रांनो, बिग बॉस मराठी सीझन 6 जो आहे तो चालू होणार आहे, कारण की कलर्सनी जे आहे ते खूप जास्त मार्केटिंग जे आहे ती हळूहळू आता चालू केलेली आहे. इंस्टाग्रामवर ते दर अल्टरनेट डेज आता काही ना काहीतरी 24 तारखेला प्रोमो लॉन्च झाला होता. त्यानंतर लगेच काल 27 तारखेला त्यांनी लगेच त्याच्यावरचे रिॲक्शन्स वगैरे जे आहेत ते शेअर करायचा प्रयत्न केला. खूप साऱ्या पोस्ट बिग बॉस रिलेटेड येत आहेत. खूप साऱ्या युट्यूबवर अचानक खूप साऱ्या व्हिडिओज वाढायला लागलेले आहेत. तर त्याचमुळे तुम्हाला सांगतोय, बिग बॉस यावेळेस खूप खतरनाक काहीतरी वेगळी गोष्ट करणार आहे. प्लस ॲडिशनल 100 दिवसच यावर्षीचा बिग बॉस जो आहे तो चालणार आहे. मे बी अजून त्याला टीआरपी जास्त मिळाला तर एक्सटेंड देखील मे बी होऊ शकतो बिग बॉसचा मराठीचा सीझन, कारण की खतरनाक असे कंटेस्टंट जे आहेत ते बिग बॉस मराठी सीझन 6 मध्ये येणार आहेत. प्लस रितेश देशमुखच ते होस्ट असणार आहेत. तर मित्रांनो, तुमच्या संपूर्ण प्रश्नांचे जे उत्तर आहेत ते तुम्हाला मी द्यायचा प्रयत्न केलेला आहे. तर तुमचं मत या संपूर्ण गोष्टीवर काय आहे ना, ते नक्की मला कमेंट करून सांगा, कारण की तुमचं मत माझ्यासाठी खूप जास्त महत्त्वाचं आहे. मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.